नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ट्रॉम्बे पंचक्रोशीतील नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या पायलीपाडा गावची ग्रामदेवता श्री सोनबादेवी मातेचा वार्षिक उत्सव चैत्र अष्टमीला मोठ्या भक्तिभावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायलीपाडा गावात पालखी काढून साजरा करण्यात आला. श्री गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश घरत, सेक्रेटरी नरेश पाटील आणि विश्वस्तांच्या वतीनं साजरा करण्यात आलेल्या मातेच्या वार्षिक उत्सवानिमित्त मातेचा विधीपूर्वक अभिषेक, पूजा अर्चना, आद्यदेवतांना मानपान, मातेची आरती आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आई श्री सोनबादेवी मातेच्या दर्शनाकरिता मंदिरात देवी भक्तांची एकच रीघ लागल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. यावेळी विविध मान्यवरांनी श्री सोनबादेवी वार्षिक उत्सवास उपस्थिती लावली, ज्यामध्ये खासदार अनिल देसाई, माजी खासदार राहुल शेवाळे, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋता नेमळेकर, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, नगरसेवक दिनेश पानसाळ, समाजसेवक दीपक महेश्वरी, शिवसेना महिला शाखा संघटक मीना शिंपी आदी मान्यवरांनी मातेचं दर्शन घेऊन तिचा कृपा आशीर्वाद घेतला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश घरत यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आई सुनबादेवी माझे माऊले, आई सुनबादेवी माझे माऊले, आमचे पोरांची बघतू भक्ती, पायली गावाची बघतू भक्ती. पुरा गाव सारा त्यांचे पोर बाळा पालखी कांद्यावर घेऊन नाचतील, पुरा गाव सारा त्यांचे पोर बाळा पालखी कांद्यावर घेऊन नाचतील, पुरा गाव सारा त्यांचे पोर बाळा पालखी कांद्यावर घेऊन नाचतील, पुरा गाव सारा त्यांचे पोर बाळा पालखी कांद्यावर घेऊन नाचतील. 45 वर्ष या देवीचा उत्सव इथे साजरा होतो. प्रतिवर्षाप्रमाणे पालखीचा उत्सव आज इथे साजरा होतो आणि या संपूर्ण पायलीपाडा परिसरामध्ये रहिवाशांतर्फे महिला पुरुष सगळे एकत्र येऊन आज हा उत्सव इथे मिरवणूक आहे. इथे पालखी सोहळा, पालखी देवीची घेऊन चालला आहे गावातली आणि एक आपली जी संस्कृती गेली एवढ्या वर्षांपासून हे जगत आहे आणि या देवीचा आशीर्वाद या इकडच्या पायलीपाडा आणि परिसरातल्या सगळ्या जनतेला, पर्यायानं मुंबईकरांना सुद्धा त्या देवीचा आशीर्वाद लाभतो आहे आणि देवीच्या चरणीस प्रत्येकजण हीच प्रार्थना करतो की इथे शांतता नांदावी, सुख सगळ्यांना मिळावं, सगळ्यांची प्रगती व्हावी, प्रगती भरभराट व्हावी, अशा प्रकारचं एक देवीकडे मागणं म्हणा किंवा देवीकडे प्रार्थना म्हणा, अशा प्रकारची दैवशांती दरवर्षी होत असते. पायलीपाड्याचा नेहमीच उत्सव असतो आणि या उत्सवाला नेहमीच आम्ही दर्शनाला येतो आणि पायलीपाडा गावातील नाहीतर या पंचक्रोशीतील सर्व गावातील आणि कोळवाड्यातील लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. मी देवीच्या चरणी हीच प्रार्थना करतो की पायलीपाड्यातील आमच्या रहिवाशांना सुख समृद्धी, वैभव आणि भरभराट लाभो. तो वर्ष की तरह इस साल भी सोना देवी की पालकी जो निकली है, एक धूमधाम से लोगों में जश्न है, जोश है. मैं सारे भक्तजनों का आभार और स्वागत करता हूँ और सोमा देवी मंदिर से जो पालकी निकली है, सोमा देवी से मैं यही करूँगा, विनती करूँगा कि जितने भी भक्तजन हैं उनका हर मनोकामना पूरी हो और ये यात्रा हर वर्ष की तरह हमेशा चलती रहे और सबका आभार मानता हूँ. आमचे ही ग्रामदेवता सोनबादेवी तिचा आम्ही उत्सव गेली 60-70 वर्षापासून चालू होतं, पण याला म्हणजे पालखीचं मिरवणूक पाहण्याला आम्ही 40 ते 45 वर्षापासून आम्ही सुरुवात केली. तर या उत्सवामध्ये आता लोकांची एवढी भाविकांची गर्दी होत चालली, कारण का ही देवी आम्ही नवसाला पावणारी आहे. ही कोळ्यांना मासेमाने जाळीमध्ये सापडलेली आहे आणि हिला बायांचा वारा चालत नाही, बांगड्याचा आवाज येत नाही, चालत नाही, म्हणून ही आमच्या पायलीपाड्याच्या डोंगरावर जाऊन वसलेली आहे. पण पायलीपाड्याच्या डोंगरावर आता मध्ये 93च्या दंगलीपासून BRCनी काही निर्बंध घातलेत, त्याच्यासाठी आम्हाला तिकडे जाता येत नाही. तरी तिचं आम्ही तिकडं त्यांना स्थान दिलेलं आहे आणि मानपान इथं गेटवरच करतो आहे आणि ही देवी नवसाला पावते, म्हणून भाविकांची संख्या नवस करतात आणि ते नवस फेडण्यासाठी आज पण 3-4 लोकांनी आपले नवस फेडलेले आहेत आणि ही अशी आमची देवी नवसाला पावणारी आहे, म्हणून भाविकांची संख्या वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे आणि हा उत्सव आम्ही
गुव्या गोविंदाने आनंदाने साजरा करतो. श्री सोनबादेवी मातेच्या वार्षिक उत्सवानिमित्त संध्याकाळी काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात विविध मान्यवरांसह पायलीपाडा गावातील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने मातेचे भक्त सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण गावात वाजत गाजत गुलाल उधळीत मातेची पालखी काढण्यात आली. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.